नमस्कार. मी अलकनंदा दुर्गे वाचत आहे श्रीमद वाल्मिकी रामायण बालकांड मराठी गद्य सर्ग 29 सिद्धाश्रमाचा पूर्ववृत्तांत. आपल्या सगळ्यांचं मी माझ्या चॅनलवर स्वागत करत आहे. आपण ऐकणार आहोत रामायणातील पावनकथा अगदी साध्या आणि सोप्या भाषेत. मी रामाचा मंत्र आता चॅन्ट करत आहे. तुम्ही माझ्याबरोबर चॅन्ट करा. ओम नमो रामा. ओम पुन्हा 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 ओम नमो रामा. ओम. आपण सुरू करूया. सर्ग 29 सिद्धाश्रमाचा पूर्व वृत्तांत. अप्रमेय. रामाचा प्रश्न ऐकून महातेजस्वी विश्वामित्र सांगू लागले, महाबाहू रामा, पूर्वी येथे देववंदित भगवान विष्णूंनी कित्येक वर्षे म्हणजे 100 युगे तपश्चर्येकरता निवास केला होता. ह्या ठिकाणी वामन अवतार घेण्यापूर्वी महात्मा विष्णूंचा आश्रम होता. येथे विष्णूच्या महातपाला सिद्धी मिळावी म्हणून हा आश्रम सिद्धाश्रम नावाने प्रसिद्ध होता. विष्णू तपश्चर्या करीत असताना विरोचन पुत्र बलीने इंद्र आणि मरुद्गणासहित सर्व देवांचा पराभव करून त्यांचे राज्य घेतले. बली तिन्ही लोकात प्रसिद्ध होता. त्या महाबलवान महान असुर राजाने यज्ञ केला. बली यज्ञ करीत असताना अग्नी आणि सर्व देव ह्या आश्रमात येऊन विष्णूंना म्हणाले, सर्वव्यापी परमेश्वरा, विरोचन पुत्र बली एक उत्तम यज्ञाचे अनुष्ठान करीत आहे. त्याचे व्रत समाप्त होण्यापूर्वीच आपले कार्य सिद्धीस गेले पाहिजे. इकडून तिकडून त्यांच्याकडे जे याचक येतात त्या सर्वांना तो बली याचक जे मागतील ते व तितके मागतील तितके दान देतो. म्हणून विष्णू, देवांच्या कल्याणाकरता आपण योगमायेचा उपयोग करून वामन रूप धारण करा आणि त्या यज्ञात जाऊन आमचे कल्याण करा. त्यावेळेस देव सगळ्यांना भीत होते, नाही का. रामा, त्याच वेळेस अग्निप्रमाणे तेजस्वी असलेले महर्षी कश्यप पत्नी अदितीसह आपल्या तेजाने प्रकाशित होत तेथे आले. 1000 दिव्य वर्षे चालणारे मोठे व्रत देवी अदितीसह पूर्ण करून ते तेथे आले होते. त्यांनी वरदायक मधुसूदनाची स्तुती केली. ते म्हणाले, भगवान, आपण तपोमय आणि तपाची राशी आहात. तप आपले स्वरूप आहे आणि ज्ञानरूप आहात. उत्तम तपश्चर्येच्या प्रभावाने मला पुरुषोत्तमाचे दर्शन होत आहे. प्रभो, हे सर्व जगत मी आपल्या शरीरात पाहत आहे.
आपण अनादी आहात. आपण देश, काल, वस्तू इत्यादी मर्यादांच्या बाहेर आहात. मी आपणाला शरण आलो आहो. कश्यपाची सर्व पापे नष्ट झाली होती. प्रसन्न होऊन विष्णू त्यांना म्हणाले, महर्षे, तू वर प्राप्त करण्यास योग्य आहे असे मला वाटते. तुझे कल्याण असो. तू वर माग. ते ऐकून मरीचीनंदन कश्यप म्हणाले, हे सुव्रता, हे वरदायक परमेश्वरा, सर्व देवांची, अदितीची आणि माझी आपणाला एक वारंवार प्रार्थना आहे. आपण प्रसन्न होऊन मला एकच वर द्या. अनघा, आपण माझे व अदितीचे पुत्र व्हावे. इथे यांनी वर मागितला आहे विष्णू भगवानांना की ते त्यांच्या गर्भाशयात येऊन त्यांचे पुत्र व्हावे. असुर सोदना, आपण यंत्राचे धाकटे भाऊ व्हावे आणि शोकपीडित झालेल्या देवांना सहाय्य करावे. देवेश्वर भगवान, आपल्या कृपाप्रसादाने हे स्थान सिद्धाश्रम नावाने प्रसिद्ध होवं. आता आपले तपरूपी कार्य सिद्ध झाले आहे, तेव्हा आपण इथून उठावे. पुढे महातेजस्वी विष्णू अदितीच्या पोटी वामन रूपाने जन्म घेऊन विरोचन पुत्र बलीकडे गेले. सर्वांचे कल्याण करण्यात तत्पर असलेले विष्णू बलीकडून त्रैलोक्याचे राज्य काढून घेण्याची इच्छा करीत होते. म्हणून वामनाने बलीला 3 पावले भूमीची याचना केली आणि भूमिदान प्राप्त केल्यानंतर वामनाने 3 पावलात स्वर्ग, मृत्यू, पाताळ हे तिन्ही लोक व्यापून टाकले. नंतर वामनाने महेंद्रला त्रैलोक्य देऊन टाकले. महातेजस्वी विष्णूंनी आपल्या प्रभावाने बळीला पादांक्रात करून सर्व त्रैलोक्य पुन्हा इंद्राच्या स्वाधीन केले. पण भगवंतांनी पूर्वी तेथे निवास केला होता, म्हणून हा आश्रम दुःख शोकादी श्रमाचा नाश करणारा आहे. त्याच वामनावरील भक्तीमुळे मी हे स्थान उपयोगात आणत आहे. ह्याच आश्रमात माझे यज्ञात विघ्न आणणारे राक्षस येतात. पुरुषसिंहा, येथेच तुला त्या दुष्टांचा वध करावयास आहे. रामा, आपण आज त्याच सिद्धाश्रमात जात आहोत. बाळा, हा आश्रम जसा माझा तसाच तुझाही आहे. असे बोलून महामुनी विश्वामित्रांनी मोठ्या प्रेमाने राम लक्ष्मणाचे हात धरून आश्रमात प्रवेश केला. त्यावेळेस विश्वामित्र निरभ्र आकाशात 2 पुनर्वसू नक्षत्रांमधून जाणाऱ्या चंद्राप्रमाणे शोभत होते. विश्वामित्र आलेले पाहून सिद्धाश्रमवासी तपस्वी उड्या मारतच तेथे आले आणि त्यांनी बुद्धिमान विश्वामित्रांची यथायोग्य पूजा केली. तसेच त्यांनी त्या 2 राजपुत्राचा अतिथी सत्कार केला. थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर रघुकुल उत्पन्न राम आणि लक्ष्मण हे शत्रुदमन राजपुत्र हात जोडून मुनिवर विश्वामित्रांना म्हणाले, महाराज, आपण आजच यज्ञाची दीक्षा घ्या. आपले कल्याण असो. सिद्धाश्रमामध्ये आपले मनोरथ पूर्ण होऊन आपले बोलणे खरे ठरो. ते असे म्हणाल्यानंतर महातेजस्वी महर्षी विश्वामित्रांनी इंद्रिय दमन करून नियमपूर्वक यज्ञाची दीक्षा घेतली. राजकुमारांनी सुद्धा ती रात्र सावधगिरीने तेथे घालवली. सकाळी उठून शुचिर्भूत होऊन त्यांनी संध्या केली आणि नियमपूर्वक जप केला. जप पूर्ण झाल्यावर अग्निहोत्र आटोपून
तेथे बसलेल्या विश्वामित्रांनी त्यांना वंदन केले. धन्यवाद. आपल्या सगळ्यांना हा सर्ग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया रामायणाच्या पुढच्या भागात. थँक्यू.